وإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فلا تعضلوهن أن ينكحن أزواجهن إذا تراضوا بينهم بالمعروف ذلك يوعظ به من كان منكم يؤمن بالله واليوم الآخر ذلكم أزكى لكم وأطهر والله يعلم وأنتم لا تعلمون والوالدات يرضعن أولادهن حولين كاملين لمن أراد أن يتم الرضاعة وعلى المولود له رزقهن وكسوتهن بالمعروف لا تكلف نفس إلا وسعها لا تضار والدة بولدها ولا مولود له بولده وعلى الوارث مثل ذلك فإن أرادا فصالا عن تراض منهما وتشاور فلا جناح عليهما وإن أردتم أن تسترضعوا أولادكم فلا جناح عليكم إذا سلمتم ما آتيتم بالمعروف واتقوا الله واعلموا أن الله بما تعملون بصير والذين يتوفون منكم ويذرون أزواجا يتربصن بأنفسهن 4 أشهر وعشرا فإذا بلغن أجلهن فلا جناح عليكم فيما فعلن في أنفسهن بالمعروف والله بما تعملون خبير ولا جناح عليكم فيما عرضتم به من خطبة النساء أو أكننتم في أنفسكم علم الله أنكم ستذكرونهن ولكن لا تواعدوهن سرا إلا أن تقولوا قولا معروفا ولا تعزموا عقدة النكاح حتى يبلغ الكتاب أجله واعلموا أن الله يعلم ما في أنفسكم فاحذروه واعلموا أن الله غفور حليم. आणि जेव्हा तुम्ही आपल्या बायकांना तलाक देऊन टाकली मग त्या आपल्या इद्दतची मुदत पूर्ण करून घेतील तर नियमानुसार आता त्यांना त्यांच्या पसंतीच्या जोडीदाराशी निकाह करण्यापासून रोखू नका. हा उपदेश केला जात आहे तुमच्यापैकी त्या प्रत्येक माणसाला जो ईमान राखत असेल अल्लाह आणि आखिरतच्या दिवसावर. यातच तुमच्याकरिता पवित्रता शुद्धता आहे आणि अल्लाह जाणतो तुम्ही नाही जाणत. पुरुष जर इच्छील की पूर्ण मुद्दतीपर्यंत त्याच्या बाळाला दूध पाजलं जावं तर बाळाच्या माऊलीने आपल्या संततीस 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत दूध पाजावं आणि ज्याचं मूल आहे त्या पुरुषावर त्या स्त्रीचं अन्न आणि वस्त्र भलेपणानं बंधनकारक आहे. कुणाला त्याच्या कुवतीपेक्षा जास्त कष्ट दिले जाऊ नये. आईला तिच्या बाळाबद्दल नुकसान पोचवलं जाऊ नये आणि ज्याचं मूल आहे त्याला बाळाच्या कारणानं सतावलं जाऊ नये आणि वारसदारांवरही खर्चाबाबत हीच जबाबदारी आहे. मग जर हे दोन्ही आपापसात राजी खुशीनं आणि सल्लामसलत करून दूध सोडवू इच्छित असतील तर त्यांच्यावर कसलाही गुन्हा नाही. आणि जर तुम्ही दुसऱ्या एखाद्या बाईकडून आपल्या संततीला दूध पाजू इच्छित असाल तर तुमच्यावर कसलाही गुन्हा नाही जेव्हा भलेपणानं पूर्ण देऊन टाकाल जे देणं ठरवलं होतं. आणि अल्लाहचं भय ठेवत राहा आणि लक्षात ठेवा की तुमची सर्व कामं अल्लाह पाहत आहे. आणि तुमच्यापैकी जे लोक मरण पावतील आणि मागे बायका सोडून जातील तर 4 महिने 10 दिवसपर्यंत त्यांनी स्वतःला रोखून ठेवावं. जेव्हा त्या आपली मुदत पूर्ण करून घेतील तेव्हा तुमच्यावर गुन्हा नाही की त्या स्त्रियांनी दस्तूरप्रमाणे आपल्या दुसऱ्या निकाहाची जी योग्य कारवाई करू इच्छितील ती करावी. आणि अल्लाहला तुमच्या प्रत्येक कामाची जाण आणि खबर आहे. स्त्रियांना निकाहाचा पैगाम पाठवण्यात तुमच्यावर गुन्हा नाही किंवा अगोदर आपल्या मनात तसा विचार करून ठेवा
आणि पुढे याची चर्चा तर तुम्हाला करावीच लागेल. अल्लाहला हे सर्व माहीत आहे, परंतु आतापासून गुप्त वायदा करू नका. मात्र ही गोष्ट वेगळी की रिवाजानुसार एखादी गोष्ट सांगा आणि निकाहचं बंधन बांधू नका, जोपर्यंत अल्लाहचा लिखित आदेश आपली मुदत पूर्ण करून घेत नाही. लक्षात असू द्या की अल्लाहला तुमच्या मनाची स्थितीही माहीत आहे, तेव्हा त्याचंच भय ठेवत रहा आणि जाणून असा की अल्लाह माफ करणारा आणि दयाळू आहे, सहन करणारा आहे, अर्थात शिक्षा देण्यात घाई करत नाही.